नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो, कृषी विज्ञान केंद्र सांगवी रेल्वे यवतमाळ 2 द्वारे विशेष कापूस प्रकल्प म्हणजेच HDPS-CS अंतर्गत एकदिवसीय शेतकरी मेळावा, प्रदर्शनी आणि शिवार फेरीचं आयोजन मंगळवार दिनांक 18 नोव्हेंबर 2025 रोजी करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाचं प्रास्ताविक केलं आहे डॉक्टर नंदकिशोर हिरवे यांनी. डॉक्टर नंदकिशोर हिरवे सर हे वरिष्ठ शास्त्रज्ञ तथा प्रमुख आहेत कृषी विज्ञान केंद्र सांगवी रेल्वे यवतमाळ 2 या ठिकाणी. ऐकूयात डॉक्टर नंदकिशोर हिरवे सरांचं हे प्रास्ताविक. इफकोचे प्रतिनिधी पटणकर सर, अंकुरचे जे महाबीज कंपनी, जे वेगवेगळ्या कंपन्या असतात बियाण्याच्या, अंकुर सीड्स आहेत, म्युझिओल सीड्स आहेत, बाकीच्या पण आणखी इतर बियाण्याच्या कंपन्या आहेत, त्याचे सगळ्यांचे प्रतिनिधी आहेत. तसेच अंकुरचे प्रतिनिधी आदरणीय ठाकरे सर, म्युझिओलचे सुदर्शन पतंगार सर, या कार्यक्रमासाठी ॲप्रोने आम्हाला खास सहकार्य केलं आहे. तर ते मताना साहेब, रिलायन्स फाउंडेशन्स ज्यांच्या माध्यमातून SMS सेवा, विविध सेवा आपल्यापर्यंत पोहोचतात, त्या रिलायन्स फाउंडेशनचे आदरणीय प्रफुल्ल बनसोड सर, कृषी महाविद्यालय येथील प्रमुख प्राचार्य खाडे सर, मंचावर इथून उपस्थित सर्व मान्यवर मंडळी, कुणाचं नावदान सुटलं असेल त्या सगळ्यांचा या ठिकाणी मी आजच्या या विशेष प्रकारामध्ये स्वागत करतो. आणि ज्यांच्यामुळे हा कार्यक्रमच नसताना झाला किंवा ज्यांच्यापर्यंत तंत्रज्ञान पोहोचवण्यासाठी आपल्या या भागासाठी आपण हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे, अशा विविध या पंचक्रोशीतील जमलेल्या सगळ्या शेतकरी बंधूंनो, मित्रांनो, कृषी विज्ञान केंद्राची वाटचाल ही 2016ला मंजूर झाल्यापासून 18 पासून झाली. सर, CSR नागपूरच्या अंतर्गत आम्हाला हा डेन्सिटी प्रकल्प, सघन लागवडीचा प्रकल्प या ठिकाणी मिळाला आणि तुमचे मनोमन आभार की आज या प्रकल्पाअंतर्गत आमच्या पंचक्रोशीतील मंडळींना या KVK मध्ये येऊन प्रात्यक्षिक पाहण्याची संधी मिळाली. KVKच्या मार्फत याही अगोदर विविध कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेले आहेत, विविध प्रशिक्षण आपण या ठिकाणी आयोजित करतोय. सर, महत्वाची सांगायची म्हणजे गेल्या 8 वर्षामध्ये या कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून या जिल्ह्याच्या पलीकडे म्हणजे अकोला जिल्ह्यातील महिला सुद्धा या ठिकाणी ट्रेनिंग घेऊन त्यांनी स्वतःचे उद्योग चालू केले. कृषी विज्ञान केंद्राच्या या 50 एकराच्या माळरानावर आमची सगळी टीम या ठिकाणी, जे आपण आज या कार्यक्रमामध्ये शिवार फेरी बघणार आहोत, या ठिकाणी आपण या ठिकाणी आपल्याला समजेल की ह्या सगळ्या टीमने ही जी मेहनत केली आहे, या ठिकाणी शेतकऱ्यांचा विश्वास वाढावा, एक त्यांच्यामध्ये आपल्यापणे एक कृषी क्षेत्रामध्ये आपल्याकडे जमिनीच्या व्यतिरिक्तही असे कशीही जमीन असेल तर आपल्याला एक हलक्या जमिनीमध्ये सुद्धा आपल्याला चांगल्या प्रकारे कॉन्फिडन्स घेता येतो, अशा प्रकारे विविध प्रात्यक्षिके या ठिकाणी आयोजित केली आहेत. सर, कापूस या भागातलं हे प्रमुख पीक आहे. या भागातले बरेचसे शेतकरी असे आहेत की जे म्हणतात, साहेब लागलं तर डाळ ज्वारी विकत घेऊन खाऊ पण कापूसच लावू. आणि मॅक्झिमम भाग, जवळपास 40% जे काही या जिल्ह्याची जमीन आहे ही हलकी जमीन आहे. सर, CSR या प्रकल्पाअंतर्गत जो काही हा सघन लागवड प्रकल्प आहे, हा या हलक्या जमिनीतल्या शेतकऱ्यांसाठी हा एक वरदान ठरणार आहे. या कृषी विज्ञान केंद्राच्या प्रक्षेत्रावर आपण या संपूर्ण 1 एकराच्या प्लॉटमध्ये विविध कंपन्यांच्या वाणाची या ठिकाणी लागवड केली आहे. प्रकल्पाविषयी माझे सहकारी अक्षय इंदाळकर सर आपल्याला सविस्तर सांगतीलच, परंतु एकंदरच या नाविन्यपूर्ण प्रकल्पाअंतर्गत या ठिकाणी कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून सुरुवातीला आम्ही प्रात्यक्षिके पण घेण्यात करण्यात आली होती, परंतु आज जो या CSR नागपूर मार्फत आम्हाला या ठिकाणी सघन लागवडीसाठी जो आम्हाला सहकार्य मिळालं आहे, तसेच या पद्धतीचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करून कृषी मेळावा आपण या ठिकाणी आयोजित केला आहे. विविध कंपन्यांचे स्टॉल या ठिकाणी या निमित्ताने लागलेले आहेत आणि या सगळ्या विविध कंपन्यांच्या प्रतिनिधीच्या मार्फत हे एक तंत्रज्ञान शेतकऱ्यापर्यंत पोहोचवण्याचं काम या कृषी विज्ञान केंद्रामार्फत करत आहेत. आमच्या संस्थेचे अध्यक्ष आदरणीय मणिरावजी ठाकरे साहेब यांनी आम्हाला सुरुवातीला सांगितलं होतं की तुम्हाला आम्ही मुद्दामून माळरान जमीन दिली आहे, कारण त्याच्यामध्ये जर तुम्ही आम्हाला विश्वास निर्माण करून दिला तर आम्ही आमच्या भागातल्या शेतकऱ्यांमध्ये आम्ही विश्वास निर्माण करू शकतो. आम्ही या ठिकाणी आमच्या सर्वांचा मनोदय हाच आहे की या ठिकाणी या प्रात्यक्षिकामार्फत आपल्या शेतकऱ्यांमध्ये विश्वास निर्माण करावा. इथील जे काही बाबी आहेत, इथले जे काही शास्त्रज्ञ आहेत, यांच्याशी या शेतकऱ्यांचे संबंध वाढावे, त्या ठिकाणी त्यांच्या माध्यमातून ज्ञानाचा प्रसार व्हावा, हीच या ठिकाणी प्राथमिक करतो. आपल्या सर्व मान्यवरांचे आणि उपस्थित सगळ्या शेतकरी बंधूंचे, या कृषी महाविद्यालयातील सर्व विद्यार्थींचे या ठिकाणी मी आभार मानतो आणि माझे 2 शब्द इथेच थांबवतो. धन्यवाद. शेतकरी बंधूंनो, एकदिवसीय शेतकरी मेळावा, प्रदर्शनी आणि शिवार फेरी दिनांक 18 नोव्हेंबर 2025 रोजी कृषी विज्ञान केंद्र सांगवी रेल्वे या ठिकाणी संपन्न झालं. या विशेष कापूस प्रकल्प HDPS-CS अंतर्गत या प्रकल्पाचं विश्लेषण श्री अक्षय इंजाळकर, विषय विशेषज्ञ कृषी विज्ञान केंद्र सांगवी रेल्वे यवतमाळ 2 यांनी केलं. ऐकूयात
प्रकल्प विश्लेषण याविषयी श्री अक्षय इंजाळकर यांच्याकडून ही माहिती. सर्व शेतकरी बांधवांना नमस्कार. उपस्थित सर्व मान्यवर आणि आपण सर्व शेतकरी बंधू, जरी बॅनर केविकेच असले तरी प्रोग्राम हा सर्वांचा आहे. मग ते आमचे पार्टनर असेल, BCI आहे, ॲप्रो आहे, सर्व आमच्या सोबत ज्या कंपन्या काम करत आहेत, रिलायन्स फाउंडेशन आहे, जिल्ह्यामधल्या ज्या काही कॉटन संदर्भात काम करणाऱ्या सर्व जेवढ्या संस्था आहे त्या सर्वांना आपण सर्व मिळून हा कार्यक्रम आहे. आणि मी सर्वांचे विशेष पहिले आभार व्यक्त करतो, कारण अशा लेवलचा प्रोग्राम घेणं हे आमच्यासाठी एक पहिल्यांदाच आमची संधी होती. सर्वांचे आभार मानतो. या प्रकल्पाचा जो विषय आहे सरांनी आपल्याला सर्वांनी सांगितलेलंच आहे की या प्रकल्पाचा जो विषय आहे, विशेषतः आम्ही दारव्हा, दिग्रस, नेर, आर्णी या 4 तालुक्यामध्ये आम्ही काम करतो आहे. आणि या 4 तालुक्यामध्ये काम करत असताना CICRने आम्हाला खूप मदत दिलेली आहे. जसं सरांनी सांगितलं की अर्जुन तायडे सर आणि राहुल फुके सर यांच्या माध्यमातून आम्हाला हा प्रकल्प मिळाला. आणि त्या प्रकल्पाच्या माध्यमातून आपल्या जिल्ह्याचं जे क्षेत्र आहे ते कापसाचं आहे. आणि कापसासाठी आपल्याला माहित आहे की जिल्ह्याची जी उत्पादकता आहे ती खूप कमी झालेली आहे. आज जर विषय पाहतो म्हटलं तर शेतकरी बांधवासोबत जेव्हा चर्चा करतो तेव्हा 3 किंवा 4 क्विंटलचंच उत्पन्न शेतकरी बांधवांचं अपेक्षित आहे किंवा तेवढंच मिळून राहिलं. तर शेतकरी बंधूंसोबत जेव्हा आम्ही चर्चा करतो की असं एखादं तंत्रज्ञान आहे का जेणेकरून आपलं उत्पन्न वाढेल आणि जो उत्पादन खर्च आहे तो कमी होईल, तर तेच एक तंत्रज्ञान आहे. तुम्ही ज्यावेळेस इथं आलात त्यावेळेस आमचा इथं प्लॉट पाहिला असेल, पण तुमच्या मनामध्ये एक प्रश्न असेल की कदाचित या प्लॉटपेक्षा आमच्या कपाशीला जास्त बोंड अपेक्षित आहे, असं तुमच्या मनात असेल. हरकत नाही. या प्रकल्पाचा जो उद्देश आहे की आपली हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या जमिनीमध्ये, कारण आपलं जवळपास कॉटनचं जे क्षेत्र आहे जिल्ह्यामध्ये जास्त आहे आणि अशा याच्यामध्ये आपली हलकी जमीन सुद्धा आहे शेतकरी बांधवाची, आणि हलक्या जमिनीमध्ये सुद्धा शेतकरी बांधव कापसाचं पीक घेतात. मग त्याच्या ह्याच्यात मी पाहिजे तेवढी उत्पादकता आपल्याला मिळत नाही. तर आपण शेतकऱ्यांना सजेस्ट करतोय की तुमची जर समजा हलकी जमीन असेल, लालकसरी जमीन असेल, मुरमाची जमीन असेल, आमच्या केविकेचा जो प्लॉट आहे तशी जर जमीन असेल तर तुम्ही कापसाची जी लागवड आहे ती 3/अर्ध्यावरच करायची आहे. किती? 3/अर्धा. आणि साधारण तुमची मध्यम ते काळी जर जमीन असेल तर तुमची 3/1 वर लागवड करायची. म्हणजे आपण जर CS मध्ये जर लागवड केली आणि SDPS हा जो 2 कन्सेप्ट आहे, आपण 3/अर्ध्यामध्ये जर लागवड केली तर आपली एकरी झाडाची संख्या ही 28,000 झाडापर्यंत राहते. आणि 3/1 वर जर केली तर साधारण 14,000 झाडापर्यंत राहते. उद्देश आपला एकच आहे की आपल्याला एकरी म्हणजे झाडांची संख्या वाढून काय करायचं, उत्पादन वाढवायचं आहे. आणि आम्ही टार्गेट ठेवलेलं आहे की तुम्ही 3/1 वर 3/अर्ध्यावर जर लागवड केली, कोरडवाहू क्षेत्र आहे, हलकी जमीन आहे, 12 ते 15 बोंड जरी तुमचे लागले तर साधारण 10 ते 12 क्विंटलचा ॲव्हरेज हा शेतकरी बांधवांचा जातो. आम्ही गेल्या 2-3 वर्षापासून यामध्ये काम करतोय. आमच्या काही ट्रायल्स आहे. आता हा तर यावर्षी आम्हाला प्रकल्प दिलेला आहे. सध्या शेतकऱ्याची जी स्थिती आहे, ज्या शेतकरी बांधवांनी 3/अर्ध्यावर लागवड केलेली आहे अशा या शेतकरी बांधवाच्या याच्यात साधारण 25 बोंडापर्यंतची संख्या आम्हाला आढळून आली. आणि तुम्ही कॅल्क्युलेशन करताना जर एक बोंड 4 ग्रामचं जरी पकडलं आणि आपण 15 बोंड जरी एका झाडाला म्हटलं तर 4 × 15 किती होऊन राहिले, आपण 50 ग्रामच पकडू. तेवढे गुणिले जर तुमचे समजा 28,000 झाडं, त्याच्यातले 2,000 झाडं आणखी सोडून द्या, 27,000 जरी झाडं आपण पकडले, तुम्ही कॅल्क्युलेशन करा की तुमचं साधारण कमीत कमी सांगतो मी 10 ते 12 क्विंटल पर्यंत उत्पन्न सहज आहे. डोळ्यासमोर प्लॉट आहे. तुम्ही कोणतेही जरी झाड मोडलं तर साधारण 10-12 बोंड्या कापूस पूर्ण फुटलेला आहे. तुम्ही इथून हरभरा सुद्धा पेरू शकता. हे फक्त आम्ही तंत्रज्ञान तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला. कदाचित तुम्ही आणखीन याच्या पद्धतीने तुमच्या शेतात चांगल्या पद्धतीने करू शकता, एवढी शाश्वती आम्हाला आहे. आणि त्याबद्दल आम्ही प्रत्येक गावामध्ये जिथे आमचे शेतकरी बांधव आहे, जसं तपोनाला आम्ही प्रोग्राम घेतलाय, तालुक्यानुसार आमचे प्रोग्राम्स नियोजित आहे, तिथे तुम्ही या. आणि तिथूनच तुम्ही शेतकरी बांधव काही इथे आलेले आहे. समोर सुद्धा तुमचं सहकार्य आम्हाला लाभणार आहे, कारण तुमच्याशिवाय हा प्रकल्प यशस्वी होईल असं वाटत नाही. त्याच्यामुळं हे तंत्रज्ञान वापरून सविस्तर माहिती आपण ज्यावेळेस आपली शिवार फेरी राहील त्यावेळेस आपण सर्वजण तिथे चर्चा करूया. तर मी सर्वांचे या ठिकाणी आभार मानतो. आणि मान्यवर भरपूर आहे, मी आपल्या सोबत नेहमीच बोलतो, पण मान्यवरांचं आपण एवढं जोरून आलेलं आहे त्यांचं सुद्धा आपल्याला मनोगत ऐकायचं आहे. तर या संदर्भात हा प्रकल्पाविषयीचे 2 शब्द माझी इथंच सांगतो. धन्यवाद.
नमस्कार शेतकरी बंधूंनो, आपण ऐकत आहात रेडिओ नवसंजीवनी FM 89.6 मेगाहर्ट्झवरून. दिनांक 18 नोव्हेंबर 2025 रोजी कृषी विज्ञान केंद्र सांगवी रेल्वे यवतमाळ 2 या ठिकाणी विशेष कापूस प्रकल्प म्हणजेच SDPS अंतर्गत एक दिवसीय शेतकरी मेळावा, प्रदर्शनी आणि शिवार फेरीचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमामध्ये शेतकरी बांधवांना ज्यांनी मार्गदर्शन केलं त्यामध्ये होते डॉक्टर अर्जुन तायडे, विभागीय प्रमुख पीक उत्पादन, केंद्रीय कापूस संशोधन संस्था नागपूर, डॉक्टर श्रीकांत अमरशेट्टीवार, सहयोगी संशोधक संचालक विभागीय कृषी संशोधन केंद्र यवतमाळ, डॉक्टर राहुल फुके, वरिष्ठ शास्त्रज्ञ केंद्रीय कापूस संशोधन संस्था नागपूर, डॉक्टर संजय काकडे, कृषी विद्यावेता कापूस संशोधन विभाग, डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला, माननीय अशोकरावजी ठाकरे, व्यवस्थापक नवसंजीवन शिक्षण प्रसारक मंडळ दारव्हा. सुरुवातीला ऐकूयात डॉक्टर संजय काकडे, कृषी विद्यावेता कापूस संशोधन विभाग, डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला यांनी शेतकरी बांधवांना केलेलं हे मार्गदर्शन. आजचा या शेतकरी मेळावा, कृषी प्रदर्शनी आणि शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रमाच्या आयोजित या कार्यक्रमात मंचावरील उपस्थित या नवजीवन संस्थेचे संचालक अशोकरावजी ठाकरे, अतुलभाऊ ठाकरे, तसेच आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक डॉक्टर अर्जुन तायडे CICR नागपूर, डॉक्टर अमर शेट्टीवार सर, राहुल फुके सर आणि इतर सर्व मंचकावरील विविध खाजगी कंपन्यांचे जे प्रतिनिधी उपस्थित आहेत, तसेच अप्रोचे सुद्धा प्रतिनिधी उपस्थित आहेत, सर्वांचे मी इथं स्वागत करतो. नंतर सर्व शेतकरी बांधव जे कापूस हा प्रत्यक्ष जो लागवडीचा हा कार्यक्रम आहे, म्हणजे अतिगंधा लागवड, आणि या कार्यक्रमाअंतर्गत हा जो कार्यक्रम आयोजित केला आहे, तर सर्वांना नमस्कार करतो. आणि आजच्या कार्यक्रमाची पार्श्वभूमी जी आहे, CICR नागपूर आणि यांच्या माध्यमातून बऱ्याच केविकेच्या प्रक्षेत्रावर आणि बऱ्याचशा शेतकऱ्यांकडे हा कार्यक्रम राबवला जातो आहे. जवळपास आपल्या विदर्भातील सर्व केविकेच्या माध्यमातून अतिगंधा लागवड तंत्रज्ञान, आणि आपल्याला माहित आहे की हा यवतमाळ जिल्हा जो आहे हा एक प्रमुख कापूस उत्पादक जिल्हा आहे. तर यामध्ये प्रामुख्याने आपल्या जर विदर्भातील जर विचार केला तर हे आपले जे कापूस उत्पादक जिल्हे आहेत यामध्ये प्रामुख्याने यवतमाळ आधीपासूनच कॉटन बेल्ट म्हणून आपल्याला परिचित आहे. आणि या कापूस पिकाचा जर आपण विचार केला तर आपल्याला माहित आहे की आपली जी उत्पादकता आहे हे जे दिवसेंदिवस आता कमी होत आहे. साधारणतः आपण जर विचार केला आपल्या भारत देशाचा, महाराष्ट्राचा आणि विदर्भातील जवळपास 16 ते 17 लाख हेक्टर क्षेत्रफळ आहे कपाशीचं आहे. तर आपल्या भारताची, महाराष्ट्राची आणि विदर्भाची उत्पादकता जी आहे हे 2013-14 नंतर याच्यामध्ये बरेचसे वाहन उपलब्ध आहेत, बीटी वाहन उपलब्ध आहेत, अनेक तंत्रज्ञान उपलब्ध आहे. परंतु या कापूस उत्पादनामध्ये आता स्थिरता आलेली आहे. म्हणजे आपल्याला ज्या अपेक्षेप्रमाणे जे नवीन तंत्रज्ञान आहे, नवीन बीटी जवळपास 1200-1500 बीटी आपल्या सर्व बाजारात उपलब्ध असूनही आपल्याला बीटी लागवड तंत्रज्ञान जेव्हा 2002 मध्ये आलं, त्यामध्ये कापूस उत्पादनामध्ये क्रांती घडून आली. आपला जवळपास 13 दशलक्ष कापूस उत्पादनाच्या आपल्या गाठी होत्या, त्या जवळपास 400 लक्ष गाठीपर्यंत आपलं उद्दिष्ट जे होतं. परंतु अजून आपल्याला वस्त्रोद्योग जो आहे मुख्य उद्देश हे आहे, म्हणजे आपला व्यापार आहे, त्याला अजून आपल्याला कापसाचा जर अजून पुरवठा करायचा असेल तर आपल्याला जवळपास 750 किलो रुई प्रति हेक्टरी आपल्याला कापसाची उत्पादकता आपलं टार्गेट आहे. आणि बऱ्याचशा नागपूरची कृषी संशोधन संस्था असेल, कापूस संशोधन संस्था, बरेचसे विद्यापीठ असेल, हे नवीन तंत्रज्ञान या कापूस उत्पादनामध्ये आपण आणत आहोत. आणि हे करत असताना आपल्याजवळ माहित आहे की आपल्याला वाहन उपलब्ध आहेत, अनेक तंत्रज्ञान आहे. परंतु आता तुम्ही मागच्या 2-3 वर्षापासून हे अतिगंधा लागवड तंत्रज्ञान किंवा क्लोजर स्पेसिंग किंवा ज्याला आपण जवळ लागवड तंत्रज्ञान म्हणतो, हे आता आपल्याला या कापूस उत्पादकतेमध्ये वाढवायचे, याला क्रांती जर करायची असेल तर हे तंत्रज्ञान आपल्याला विकसित झालेलं आहे. नवीन तंत्रज्ञान, हे तंत्रज्ञान जुनंच आहे म्हणजे, परंतु आजकाल जे नवीन बाजारात जे वाहन उपलब्ध आहेत, ज्या अतिगंधा लागवड पद्धतीमध्ये जे वाहन उपलब्ध नव्हते ते सर्व वाहन आपला आता उपलब्ध आहेत. तर त्या अनुषंगाने आपल्याला अतिगंधा लागवड म्हणजे आपल्याला माहित आहे की आपण आपली परंपरागत जे लागवड पद्धत होती, आपल्याला माहित आहे की 4 फूट बाय 2 फूट, 6 फुटावर काही शेतकरी लागवड करू दे, 6 फूट बाय 3 फूट, किंवा आपण चौफुली पद्धतीने जे लागवड करत होतो, तर त्यामध्ये आपल्याला तसे वाहन बाजारात उपलब्ध होते, म्हणजे जास्त फाण्या करणारे, नंतर उंच वाढणारे किंवा काही वाढ जास्त असणारे वाहन. परंतु आता अतिगंधा लागवड पद्धतीमध्ये आपल्याला लागवड करायची असेल तर आपल्याला माहित आहे की प्रत्येक पिकाच्या याच्यामध्ये काही तांत्रिक ज्या बाबी असतात, त्यामध्ये हेक्टरी झाडांची संख्या जर आपल्याला कमी असली तर कुठलंही पीक, सोयाबीन असो, कपाशी असेल, तूर असेल, जर आपल्याला हेक्टरी झाडांची संख्या जर तेवढी अपेक्षित मिळाली नाही तर निश्चितच आपल्या उत्पादनात आपल्याला तिथे आपले उत्पादन कमी होते. तर त्या अनुषंगाने अतिगंधा लागवड तंत्रज्ञान आहे
यामध्ये प्रामुख्याने आपल्याला झाडांची संख्या प्रति हेक्टरी वाढवायची आहे. आणि आपल्या विद्यापीठाने काही तंत्र विकसित केले. आम्ही कापसाचे 10 सूत्रे विकसित केलेले आहे. त्यामध्ये प्रामुख्याने आता नवीन मुद्दा आम्ही ऍड केलेला आहे की आपल्याला कापसाची उत्पादकता वाढवायची असेल तर या अतिघनता लागवड पद्धतीचा अवलंब आपल्याला करणे गरजेचं आहे. आणि आता जिंजाळकर सरांनी सांगितलं आपल्या भाषणामध्ये की यवतमाळ जिल्ह्यात साधारणतः जवळपास 45 ते 48% हे हलक्या ते मध्यम जमीन आहे. आणि मला तरी वाटतं आपल्या विदर्भात सर्वात जास्त या एचडीपीएसचं पोटेन्शियल या जिल्ह्यामध्ये असू शकते. कारण की आता आम्ही या शेतामध्ये पाहिलं की हलक्या ते मध्यम जमिनीमध्ये या तंत्रज्ञानाचा जास्त म्हणजे आपल्याला फायदा मिळू शकतो. तर त्यामध्ये आता अतिघनता लागवड पद्धतीचे वैशिष्ट्य प्रामुख्याने काय आहेत की आपल्याला तिथं आपण जे प्रचलित पद्धत जी होती आपली म्हणजे 4 फूट बाय 2 फूट किंवा 3 फूट बाय 2 फूट या लागवड अंतरावर आपल्याला साधारणतः 18,000 20,000 झाडं हेक्टरी बसायची. तर या लागवड पद्धतीमध्ये आपल्याला हेक्टरी झाडांची संख्या वाढवायची आहे. तर त्यामध्ये आपल्याला हेक्टरी झाडांची संख्या वाढवली निश्चितच आपल्याला प्रत्येक झाडाला जर आता 10-12 जर बोलू लागली आणि हेक्टरी जर 29,000 झाडं असले एकरी तर आपल्याला निश्चितच आपल्याला 12 ते 15 क्विंटल आपल्याला उत्पादन एकरी मिळू शकते. तर यामध्ये प्रामुख्याने काही महत्वाचे इथं तांत्रिक बाबी या अतिघनता लागवड पद्धतीमध्ये आहेत. तर त्यामध्ये आपल्याला जमिनीचा प्रकारानुसार या लागवडनंतर आपल्याला ठेवणं जरुरी आहे. की आपल्याला माहित आहे की सुरुवातीला जेव्हा बीटी लागवड तंत्रज्ञान 2002-03 मध्ये आलं, मी जेव्हा यवतमाळ जिल्ह्यातच मी 5 वर्ष काम केलेलं आहे यवतमाळला NARP ला, तर तेव्हा असं होतं की बीटी तंत्रज्ञान आलं परंतु तेव्हा असे वाहन होते की जास्त फायदा करणारे काईकवाड किंवा पसरड वाहन होते. तर तेव्हा हलक्या जमिनीत शेतकरी बीटीची लागवड करत होते. बरोबर आहे ना. आल्या आपल्याला बस बाजूच्या शेतकऱ्यांना आपणही बीटी लागवड करावी. तर तेव्हा काय होतं की हलक्या जमिनीमध्ये ते वाहन त्याला प्रतिसाद देत नव्हते. परंतु आता बाजारात असे अतिघनता लागवड पद्धतीमध्ये जे सुटेबल वाहन आहेत किंवा जे विकसित झालेले वाहन आहेत म्हणजे गळफाने कमी असणारे वाहन, बुटके किंवा सरळ वाढणारे, लहान पानं असणारे, तर अशा वाहनांची निवड आपल्याला या अतिघनता लागवड पद्धतीमध्ये करणे गरजेचं आहे. तर जमिनीचा विषय असा होता की यामध्ये आपल्याला 2 प्रकारचे लागवड अंतर या अतिघनता लागवड पद्धतीमध्ये आपल्याला लागवड करता येते. तर पहिला आहे की 3 फूट बाय अर्धा फूट. तर 3 फूट बाय अर्धा फूट म्हणजे जवळजवळ 15 सेंटीमीटर आणि 3 फूट 2 ओळीतलं अंतर. तर हे लागवड जर करायची असली तर हे आपल्याला मध्यम म्हणजे हलकी जमीन जिथे आहे लालसर, आता जशी आपण या केविकेच्या प्रक्षेत्रावर आपण जे जमिनीचा प्रकार पाहतोय तर अशा जमिनीमध्ये 3 फूट बाय अर्धा फूट हे लागवड अंतर अतिशय योग्य आपल्याला या समजले जाते. यामध्ये साधारणतः 29,000 झाडं एकरी, 29,618 झाडं एकरी बसतात. तर नंतर 90 बाय 30 किंवा 3 फूट बाय अर्धा फूट लागवड अंतर जर केलं तर याच्यामध्ये साधारणतः मध्यम ते थोडी भारी जमीन जर असली तर या लागवडी अंतरीमध्ये आपल्याला साधारणतः 14,814 झाडं बसतात एका एकरामध्ये. तर आपल्याला हेक्टरी झाडांची संख्या एवढी जास्त आपल्याला आपण त्यामध्ये करून आपल्याला उत्पादन क्षमता आपल्याला वाढवू शकतो. त्यानंतर या लागवड पद्धतीमध्ये आपल्याला मी आताच बोललो की आपल्याला बरेचसे वाहन उपलब्ध आहेत. तर यामध्ये वाहनाची निवड करताना आपल्याला कुठल्याही वाहन अतिघनता लागवड पद्धतीमध्ये आपल्याला करता येत नाही. कारण की आता आपण बरेचसे वाहन पाहतो, काही बरेचसे जास्त कालावधी असतात 160-70 दिवसापर्यंत. तर यामध्ये प्रामुख्याने अतिघनता लागवड पद्धतीमध्ये जे जवळ अंतरावर आपण लागवड करतो तर यामध्ये प्रामुख्याने वाहनांची निवड करताना हा कमी कालावधीचा असणे गरजेचं आहे. साधारणतः 140 ते 150 दिवसाचे बरेचसे वाहन आपल्याला बाजारात उपलब्ध आहेत. आणि आता आपल्याला जे या कंपनी म्हणजे या प्रयोग याच्या माध्यमातून जो आहे हा प्रयोग जो आहे म्हणजे अतिघनता लागवड पद्धतीचा प्रोजेक्ट आहे तर याच्यामध्ये 3-4 खाजगी कंपन्यांचा सुद्धा याच्यात सहयोग आहे. आणि त्यांचे काही वाहन इथे चांगले म्हणजे अतिघनता लागवडीमध्ये उपलब्ध आहेत. म्हणजे राशी सीड असेल किंवा अंकुर सीड असेल किंवा इतर ज्या कंपन्या आहेत मुजीवडू सीड आहेत. तर यामध्ये बुटका उंच वाढणारे किंवा लहान पानं असणारे वाहन, मोठ्या आकाराची बोले साधारणतः 4 ग्रॅमपेक्षा जास्त, आणि आपल्याला शेतकऱ्यांना माहित आहे की आपल्याला मोठ्या बोलाचे वाहन जास्त पसंतीस उतरतात. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे की अतिघनता लागवड पद्धतीमध्ये लवकर येणारे वाहन साधारणतः 140 ते 150 दिवसामध्ये येणाऱ्या जर वाहनांची निवड केली तर आपल्याला ज्या शेतकऱ्यांकडे ओलिताची सोय आहे तर हे आपल्याला लवकर याची काढणी करून साधारणतः नोव्हेंबरच्या शेवटपर्यंत किंवा डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत याचा कापूस 3 वेळेस निघून येतो. आणि आपल्याला रबीमध्ये सुद्धा आपल्याला गहू किंवा हरभरा पिकाची लागवड करता येऊ शकते किंवा जवस पीक आहे. तर याची सुद्धा आमच्या विद्यापीठाने डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने माझीच शिफारस मागच्या वर्षी जॉईंट ॲग्रो एक शिफारस दिलेली आहे की अति लवकर येणारे जे वाहन आहेत म्हणजे लवकर येणारे वाहन म्हणजे बीटी वाहन 140 ते 50 दिवसाचे, तर याच्यानंतर गहू किंवा हरभरा याची लागवड फायदेशीर आढळून आलेली आहे. याची शिफारस सुद्धा आमच्या विद्यापीठाने मागील वर्षी दिलेली आहे. म्हणून या अति लागवड पद्धतीचा हा एक सुद्धा फायदा आहे की आपल्याला दुबार पीक म्हणजे कपाशीचं पीक घेऊन आपल्याला दुसऱ्या पिकाची सुद्धा रबीमध्ये आपण उत्पादन घेऊ शकतो. आणि आपल्याला आर्थिक मिळकत जे शेतकऱ्यांचे आर्थिक ताळेबंद जो आहे
तो आपल्याला साधता येऊ शकतो. तर यामध्ये आपल्याला अजून एक दुसरा फायदा आहे अतिगंध लागवड पद्धतीमध्ये. जर लवकर येणाऱ्या वाणानंतर आपण जर रब्बीचं पीक घेतलं तर आपल्याला बोंडअळी जे आपल्या आता सर्वात जास्त समस्या जी आपल्या कापूसाच्या उत्पादकांची आहे ती बोंडअळीचा प्रादुर्भाव आहे. तुम्ही जर जास्त कालावधीचे जर वाण घेतले, साधारणतः ऑक्टोबर नंतर बोंडअळीचा प्रादुर्भाव वाढतो, परंतु या लवकर येणाऱ्या वाणामध्ये काय असतं की 140 ते 150 दिवसामध्ये कापूस निघून येतो आणि जेव्हा बोंडअळीचा प्रादुर्भाव चालू होतो त्याच्या आधीच आपला संपूर्ण कापूस आपल्या घरात येऊ शकतो या पद्धतीमध्ये. म्हणून अति लवकर येणारे वाण, नंतर मोठ्या बोंडाचे वाण या लागवड पद्धतीमध्ये लावणे गरजेचे आहे. हे झालं वाणांबद्दल. नंतर जमिनीबद्दल मी बोललेलंच आहे की यामध्ये कुठल्या जमिनीत कुठलं लागवड अंतर आपल्याला ठेवता येऊ शकते. त्यानंतर अतिगंध लागवड पद्धतीमध्ये अजून एक दुसरं महत्वाचं आहे की आपल्याला खतांचं व्यवस्थापन. आपल्याला माहित आहे की आपण प्रचलित पद्धत होती, आपल्याला शेतकरी आता ऑक्टोबर पर्यंत दरवर्षी पाऊस येतो. मागच्या 2-3 वर्षाचा अनुभव घेतला आपण, कारण की हवामान बदल आपल्याला दिसून येत आहे आणि शेतकरी काय करतो की आपल्याला सप्टेंबर ऑक्टोबर पर्यंत खताचे डोसेस आपण चालू ठेवतो, युरिया 10-26-26. तर यामध्ये अतिगंध लागवड पद्धतीमध्ये नत्राचं विशेषतः जे नियोजन आहे ते अतिशय काटेकोरपणे करणे गरजेचं आहे. कारण की आपल्याला अतिगंध लागवड पद्धतीमध्ये काय आहे की आपल्याला जवळजवळ लागवड केल्यामुळे तिथं दाटण होण्याची शक्यता असते आणि अति जास्त जर नत्राचा वापर केला तर आपल्याला तिथे जास्त काहीक वाढ कपाशीची होऊन आपल्याला कमी उत्पादन मिळू शकते. ते एक मराठीत म्हण आहे की कापूस आपल्याला बोंडासाठी पिकवायचा आहे, कपाशीसाठी नव्हे. म्हणजे आपल्याला बोंड महत्वाचे आहेत, कापसाची पराठी महत्वाची नाही. तर त्या अनुषंगाने आपल्याला नत्रयुक्त खताचं नियोजन करताना आपल्या विद्यापीठाची शिफारस 90-45-45 म्हणजे 90 किलो नत्र, 45 पुरद आणि पालाश. तर याच्यात प्रामुख्याने नत्राची विभागणी 3 वेळा आपल्याला करावी लागते. म्हणजे पेरणीच्या वेळेस 1/3 नत्र, नंतर 40 ते 45 दिवसांनी, नंतर बोंड पक्व होण्याच्या व्यवस्थेत म्हणजे 70 ते 75 दिवसानं, म्हणजे 1/3 नत्र 3 वेळा आणि पालाशची विभागणी 2 वेळा करून आपल्याला त्यासोबत झिंक सल्फेट आणि बोरानचा सुद्धा वापर करून आपल्याला या खताचं नियोजन करणे गरजेचं आहे. कारण कपाशी पिकामध्ये खताचं नियोजन अतिशय महत्वाचं आहे. तुम्ही जर पेरणीसोबत खत दिलं नाही, जर 15-20 दिवसानं दिलं आणि पेरणीसोबत ज्या प्रक्षेत्राला आपण खत दिलं आहे त्याचा आपल्याला उत्पन्नात जास्त तिथं फायदा दिसून येतो. म्हणून पेरणीसोबत कपाशीला पहिल्या खताची मात्रा देणे हे क्रमप्राप्त आहे. त्यानंतर काही 90 ते 100 दिवसानंतर आपल्याला काही जे 19-19 आहे किंवा 13-0-45 आहे आपण आता फवारतो. आपल्या साधारण प्रचलित पद्धतीमध्ये सुद्धा कपाशीमध्ये बरेचसे शेतकरी PGR किंवा या नत्रयुक्त खत आहेत किंवा काही जे वॉटर सोल्युबल फर्टिलायझर आहेत तर त्याचा वापर आपण इथे आपल्याला करता येऊ शकतो. तर त्या अनुषंगाने आपल्याला आता सध्याचा जर आपण कालावधी पाहिला तर आता कपाशीमध्ये लाल्याचं प्रमाण सुद्धा वाढून राहिलं आहे. कारण की आता रात्री थंडी आणि दिवसा उष्णता, तर या परिस्थितीमध्ये कपाशीची पानं लाल होण्याचं प्रमाण आता जास्त असू शकते. तर त्या अनुषंगाने 13-0-45 आणि 19-19 ची फवारणी या लागवड पद्धतीमध्ये जर आपण केली तर निश्चितच आपल्याला नत्रयुक्त खताचं आणि इतर खताचं नियोजन करून आपल्याला अतिगंध लागवड पद्धतीमध्ये जास्त काहीक वाढ न करता आपल्याला कपाशीचं चांगलं अपेक्षित उत्पादन आपल्याला या पद्धतीमध्ये मिळू शकते. नंतर आता जे काहीक वाढ होण्यामुळे आपल्याला माहित आहे की बा कपाशीचं जास्त काहीक वाढ झालेलं आपल्याला अपेक्षित उत्पादन मिळत नाहीत. जास्त जर पानं लागले तर आपल्याला तिथं बोंड्या कमी लागतात, जास्त उंच जर कपाशी वाढली. तर हे करत असताना आपल्याला या अतिगंध लागवड पद्धतीमध्ये एक दुसरं नियोजन याच्यामध्ये महत्वाचं आहे. आणि बरेचसे शेतकरी आता आपल्या कपाशीमध्ये जे वाढरोधक आहेत, जे मेपिकेट क्लोराईड किंवा बाजारात चमत्कार आणि इतरही नावानं बरेचसे PGR उपलब्ध आहेत, तर याच्या फवारण्या 2 ते 3 फवारण्या करणे या लागवड पद्धतीमध्ये गरजेचं आहे. तर त्याच्यामध्ये हे करत असताना आपल्याला मेपिकेट क्लोराईड किंवा चमत्कार जे बाजारात उपलब्ध आहे, काही कंपन्यांचे जे चांगले प्रोडक्ट उपलब्ध आहेत, तर त्याची फवारणी आपल्याला हे करत असताना याच्या वेळेस 2 ते 3 फवारण्या आपल्या कपाशीची वाढ, कारण की अतिगंध लागवड पद्धतीमध्ये सरळ कपाशी वाढत असल्यामुळे आपल्याला वाढ रोध करणे गरजेचे आहे. तर याच्यामध्ये साधारणतः 3 ते 3.25 फुटापर्यंत फक्त कपाशीची उंची आपल्याला इथे अपेक्षित असते. कारण की जास्त काही वाढ झाली तर आपल्याला बोंड कमी लागतील. म्हणून हे करत असताना वाढरोधक म्हणजे जे चमत्कार किंवा मेपिकेट क्लोराईड आहे याची पहिली फवारणी 45 ते 50 दिवस किंवा आपल्या हवामानानुसार सुद्धा कमी जास्त तिथे कालावधी 5-10 दिवस इकडे होऊ शकतो. त्यानंतर दुसरी फवारणी 60 ते 65 दिवसानं आणि नंतर तिसरी फवारणी गरजेनुसार, म्हणजे जर जास्त उंची वाढली तर आपल्याला तिसरी फवारणी सुद्धा आपल्याला करता येऊ शकते. तर त्यामध्ये पहिल्या फवारणीमध्ये साधारणतः 1 मिली प्रति लिटर पाणी म्हणजे 10 ml 10 लिटर पाण्यात जर चमत्कारची फवारणी केली
तर आपल्याला इथे त्याची वाढ आपल्याला थांबवता येऊ शकते. नंतर दुसरी फवारणी आणि तिसरी फवारणी साधारणतः 12 ml 10 लिटर पाण्यात करून आपण जर याची फवारणी केली तर निश्चितच आपल्याला वाढरोधकांचा वापर करून आपल्याला कपाशीची उंची आटोक्यात आणून आपल्याला अपेक्षित उत्पादन जे अतिघंटा लागवड पद्धतीमध्ये आहे हे महत्वाचं आहे. तर यामध्ये हे नत्रयुक्त खताचं नियोजन असेल किंवा वाढरोधकांचा वापर असेल, त्याच अनुषंगाने आपल्याला सुरुवातीला जो आपला सर्वात जास्त खर्च जो होतो, आपला मजुरांचा खर्च होतो निम्नावर. तर आपल्याला ज्या इतर प्रचलित पद्धती ज्या कापसाच्या कीड रोग नियंत्रण असेल किंवा तण व्यवस्थापन असेल, तर त्या अनुषंगाने आपल्याला तण व्यवस्थापन हे कपाशीची आपली प्रचलित पद्धत असो किंवा हे जनरल सांगतो आम्ही तुम्हाला की प्रचलित पद्धत असेल किंवा अतिघंटा लागवड पद्धत असेल, तर यामध्ये आपल्याला तणांचं योग्य व्यवस्थापन करणे गरजेचं आहे. की आपल्याला माहित आहे की सुरुवातीला कपाशीची वाढ अतिशय हळू असते आणि त्यामुळे 3 फूट जरी लागवड अंतर असलं त्याच्यामध्ये तणांचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव होऊ शकतो. आणि आपल्याला माहित आहे की आपण मागच्या 2-3 वर्षाचा अनुभव घेतला तर सततचा पाऊस असल्यामुळे साधारणतः आपल्याला निंदण डवरणी सुद्धा शक्य होत नाही. म्हणून काही उगवणपूर्व आणि उगवण पश्चात तणनाशकाचा वापर करून सुद्धा आपल्याला आपला जो निम्नावरचा खर्च आहे, जो मजुरांचा खर्च आहे, तो रासायनिक पद्धतीने जर तण व्यवस्थापन केलं तर त्यामध्ये आपल्याला काही उगवणपूर्व तणनाशक, चांगली तणनाशक कपाशीमध्ये उपलब्ध आहेत. त्यामध्ये स्टॉम्प एक्स्ट्रा जे आपण पेंडिमेथिलिन 38.7% जे तणनाशक आहे, याची जर आपण जमिनीवर अतिघंटा असेल किंवा प्रचलित, हा दोन्ही पद्धतीसाठी हे लागू होते. तर आपल्याला जमिनीवर फवारणी करून साधारणतः 25 ते 30 ml 10 लिटर पाण्यात जर स्टॉम्प एक्स्ट्राची फवारणी केली तर आपल्याला 30 ते 35 दिवसापर्यंत कपाशी तणविरहित व्यवस्थेत आपल्याला ठेवता येते. नंतर डायुरॉन एक नावाचं तणनाशक आहे, त्याची सुद्धा 20 ते 30 ग्रॅम 10 लिटर पाण्यात जर फवारणी केली आणि आपल्याला त्याच्या माध्यमातून सुद्धा आपल्याला काही सुरुवातीचा उगवणारी जे तण आहेत त्याच्यापासून आपल्याला प्रादुर्भाव, जो होणारा प्रादुर्भाव आपल्याला टाळता येऊ शकतो. त्यानंतर आपण जसं सोयाबीनमध्ये परसूट किंवा इतर तणनाशके फवारतो, उगवण पश्चात तणनाशक म्हणतो, तर त्याला आपल्याला साधारणतः 20 ते 25 दिवसानंतर आपल्याला कपाशीमध्ये पायरेथ्रियोनिक सोडियम किंवा हिटवीड नावानं जे बाजारात उपलब्ध आहे किंवा हिटवीड मॅक्स आहे, पायरेथ्रियोनिक सोडियम प्लस क्विझॅलोफा-मिथाइल, याची सुद्धा आपल्याला 20 ते 25 ml 10 लिटर पाण्यात घेऊन आपल्याला उभ्या पिकात आपण त्याची फवारणी करून आपल्याला तणांचा प्रादुर्भाव आपल्याला थांबवता येऊ शकतो. तर अशा पद्धतीनं सततचा पाऊस असेल किंवा आपल्याला जमिनीमध्ये आंतरमशागतीचे कामं शक्य होत नसतील तर अशा परिस्थितीमध्ये आपल्याला तणनाशकाचा योग्य प्रमाणात आणि शिफारशीप्रमाणे योग्य नोझलचा वापर करून पाण्याचं योग्य प्रमाण घेऊन काय होते की आपण तणनाशकाची फवारणी करताना सोयाबीन असेल, कपाशी, कुठल्याही पिकात आपल्याला तणनाशकाचं प्रमाण जे आहे तेवढं एकरी पळायला पाहिजे. परंतु आपलं काय होतं की एकरी 4 ते 5% वर आपण मारत नाही, बरोबर आहे ना, 100 लिटर पाणी. परंतु आमची शिफारस विद्यापीठाची अशी आहे की 150 ते 200 लिटर पाण्यातूनच ते फवारणी व्हायला पाहिजे तणनाशकाची. म्हणून हे करत असताना विशेषतः तणनाशकाच्या बाबतीत काळजी घेणे गरजेचं आहे. तर त्यामध्ये योग्य तणनाशकाची मात्रा, योग्य नोझलचा वापर आणि शुद्ध पाणी हे घेऊन आपल्याला तणांचा चांगला प्रादुर्भाव आपल्याला या कपाशी पिकामध्ये करता येऊन आपल्याला मजुरांचा सुद्धा खर्च कमी करता येऊ शकतो. तर यामध्ये प्रामुख्याने इतर जे तंत्रज्ञान जे आहे, म्हणजे आपल्याला कापूस लागवडीचं जे सुरुवातीपासूनचे ते तंत्रज्ञान आहे, काही समजा आपल्याला पावसात जर खंड पडला तर एखादं संरक्षित ओलीत देता येईल किंवा काही ठिबक सिंचनावरही सुद्धा शेतकरी आता लागवड करतात बरेचसे. आणि या अतिघंटा लागवड पद्धतीमध्ये आमचे आता प्रयोग चालू आहेत. आमची शिफारस सुद्धा मागच्या वर्षी आलेली आहे की आपल्याला ठिबक सिंचनावर सुद्धा अतिघंटा लागवडीचे अतिशय चांगले उत्पादन आमच्या प्रक्षेत्र आम्ही 19 क्विंटल एकरी उत्पादन मागच्या वर्षी आम्ही नोंदवलं गेलेलं आहे. आपल्या शिवारपेरीमध्ये प्रक्षेत्र प्लॉट आपण जो लावला होता सर, त्याच्यामध्ये आम्हाला 19 क्विंटल पर्यंत उत्पादन क्षमता तिथे मिळालेली आहे. त्यानंतर अतिघंटा लागवडीसोबतच एक नवीन तंत्रज्ञान आता ज्याला आपण नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानाची आपण जी शिफारस आपल्या विद्यापीठाने मागच्या वर्षी केलेली आहे, त्यामध्ये संरचना व्यवस्थापन आणि सर केव्हीकेच्या माध्यमातून सर सर्व विदर्भातील केव्हीकेत आपली जी शिफारस जी आहे सर, याच्या माध्यमातून OFT सर्व केव्हीकेमध्ये चालू आहेत. तर हे तंत्रज्ञान असं आहे की आपण ऐकलं असेल की गळफांद्या कापणे आणि शेंडा खुडणे. तर याच्यामध्ये काय होते की आपल्याला मी आधीच सांगितलं की जास्त कापसाची काही वाढ होणे काही चांगली गोष्ट नाही आहे. तर याच्यामध्ये आपल्याला आपण जे प्रचलित वाहन इतर जास्त लागवड अंतरावर जे लागवड करतो, तर त्याच्यामध्ये त्याची आपण गळफांदी जर 45 ते 50 दिवसानं कापली किंवा लांब कालावधीचे जर वाहन असतील तर त्याच्यात 60 दिवसापर्यंत आपल्याला ते गळफांदी कापता येऊ शकते. प्रत्येक कपाशीच्या झाडाचा जर विचार केला तर खाली 1 ते 2 प्रकारच्या गळफांदी असतात. तर सुरुवातीला त्याच्यावर बोंडधारणा किंवा फलधारणा होत नाही, परंतु आपल्या झाडातलं पूर्ण अन्नद्रव्य जे वर झाडाकडे जाणार ते शोषून घेतात. तर त्याच्यामुळे आपल्याला 45 ते 50 दिवस किंवा लांब कालावधीच्या मध्ये 60 दिवसापर्यंत आपल्याला त्या गळफांद्या कापून
आपल्याला 75 ते 80 दिवस किंवा 100 सेंटीमीटर उंचीवर जर आपण शेणा खुडला तर तिचं सुद्धा आपल्याला 20 ते 22% उत्पादनात वाढ आढळून आलेली आहे. म्हणून याची सुद्धा एक चांगली शिफारस आमच्या विद्यापीठानं मागच्या वर्षी त्याची सुद्धा शिफारस शेतकऱ्यांसाठी झालेली आहे. आणि आपल्या केव्हीकेच्या माध्यमातून बऱ्याचशा मला वाटतं 13-14 शेतकऱ्याकडे तो प्रयोग इथे इंजाळकर साहेबाच्या ॲग्रोनॉमी या विषयाखाली तो राबवला जात आहे. आणि विदर्भातील इतर प्रक्षेत्रावर सुद्धा हे तंत्रज्ञान शेतकऱ्यांनी अवगत केलं आहे. आणि मागील 2-3 वर्षापासून आमच्या विद्यापीठाच्या प्रक्षेत्रावर शिवार फेरीमध्ये तंत्रज्ञान शेतकऱ्यांनी बरंचसं याची प्रशंसा केली आणि त्यांनी ते अवगत सुद्धा बऱ्याच शेतकऱ्यांनी केलेलं आहे. म्हणून या अतिगंता लागवड पद्धतीमध्ये एकही तांत्रिक मुद्दे मी सांगितलेले अजून बरेचसे मान्यवर आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक अर्जुन तायडे सर असतील किंवा अमर शेट्टीवार साहेब, राहुल फुके साहेब, CISR नागपूर यांचे सुद्धा आपल्याला तांत्रिक सत्रामध्ये आपल्याला त्यांचं सुद्धा मार्गदर्शन ऐकायचं आहे. तर आपल्याला अतिघंता लागवड पद्धतीमध्ये जे काही महत्वाचे मुद्दे होते, लागवड अंतर असेल, जमिनीची निवड असेल, वाढरोगांचा वापर असेल, तण व्यवस्थापन आणि इतर कीड आणि रोग व्यवस्थापन आपल्या प्रचलित पद्धतीमध्येच आपल्याला या शिफारशीत काही कीटकनाशकांचा वापर करून किंवा बोंडअळीचं, गुलाबी बोंडअळी विशेषतः त्याचं जर नियोजन आपण सुरुवातीपासून जर केलं तर निश्चितच आपल्याला एकरी 12 ते 15 क्विंटल पर्यंत आपल्याला कपाशीचं उत्पादन मिळू शकते. आणि यवतमाळ जिल्ह्याचा जमिनीचा विचार केला तर निश्चितच हे लागवड तंत्रज्ञान मला तरी वाटते आपल्या विदर्भात सर्वात चांगला पोटेन्शियल या अतिगंता लागवड पद्धतीचे असेल तर यवतमाळ जिल्हा आहे. आणि कापसासाठी अतिशय प्रसिद्ध जिल्हा असल्यामुळे आणि बरेचसे कापूस उत्पादक शेतकरी प्रगती नवीन प्रयोगचा अवलंब करणारे असल्यामुळे या तंत्रज्ञानाचा निश्चितच आपण वापर करावा. आयोजकांनी मला इथे बोलावलं आणि मला या लागवड तंत्रज्ञानाविषयी आपल्याशी मनोगत व्यक्त करण्यासाठी मला इथे आमंत्रित केलं. त्याबद्दल मी आयोजकांचे अतुलभाऊ ठाकरे विशेषतः आणि आमचे मार्गदर्शक अर्जुनभाऊ तायडे या सर्वांचं मी इथं आभार मानतो. आणि आयोजकांचे हिरवे साहेब विशेषतः त्यांनी त्यांचा आग्रह होता की सर तुम्ही या कार्यक्रमाला आहे, तर मी सर्व आयोजकांचे इथं आभार मानतो. आणि काही अजून तुमची शंका जर अतिगंता लागवड पद्धती असेल किंवा काही शिफारसीबद्दल आपल्याला विचारायचं असेल तर निश्चितच आपण इथं नंतरही चर्चा करू शकतो. तर एवढे बोलून मी माझे मार्गदर्शन संपवतो. धन्यवाद. शेतकरी बंधूंनो, आताच आपण कापूस कृषी विद्यावेता कापूस संशोधन विभाग डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला येथील डॉक्टर संजय काकडे यांनी 1 दिवसीय शेतकरी मेळावा, प्रदर्शनी आणि शिवार फेरी या कार्यक्रमात शेतकरी बांधवांना केलेलं मार्गदर्शन ऐकलं. भेटूया येत्या कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार.